प्रजेला मानलं आपलं लेकरू अशा माऊली त्या झाल्या, अन्यायाविरुद्ध पेटून उठल्या, त्या शौर्याची मशाल झाल्या, न्याय त्याग अन् भक्तीचा संगम ज्यांच्या पावन चरणी झुकतो, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या जयघोषाने आज सारा महाराष्ट्र देश दुमदुमतो प्रेक्षको. आजचा विषय जरा खास आहे बरं का प्रेक्षको. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, समजून सांगतो. आज आपण अशा एका महान शासकाबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी केवळ राज्यकारभारच केला नाही, तर लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं, ज्याचा पाया 18व्या शतकात रचला. त्या म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव घेतलं की आपल्याला त्यांची न्यायप्रियता आणि त्यांनी भारतभर बांधलेली मंदिरे, घाट आठवतात. पण त्यांचा एक अत्यंत क्रांतिकारी आणि दूरदृष्टिकोनाचा पैलू म्हणजे उद्योगी दृष्टिकोन. याचं उत्तम उदाहरण सांगतो जगप्रसिद्ध माहेश्वरी साडी. साधारण 1767च्या दरम्यान जेव्हा माळव्याची सूत्रे त्यांनी हाती घेतली, तेव्हा त्यांनी केवळ कर गोळा केला नाही, तर प्रजेला स्वावलंबी बनवले. त्याचे सर्वात मोठे आणि जिवंत उदाहरण म्हणजे जागतिक कीर्तीची माहेश्वरी साडी प्रेक्षको. पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्यांचा कारभार माहेश्वर म्हणजे मध्य प्रदेश येथून करायचा. तेव्हा स्थानिक लोकांना आणि बाहेरून आलेल्या विणकरांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक खजिन्यातून गुंतवणूक केली. त्यांनी सुरत, मांडू आणि वाराणसी येथून कुशल विणकरांना माहेश्वरीला बोलवले. त्यांनी विणकरांना फक्त आश्रय दिला नाही, तर राजघराण्यातील व्यक्तींसाठी लागणारी वस्त्रे आणि इतर राज्यांना दिल्या जाणाऱ्या भेटी विणण्याच्या मोठ्या ऑर्डर्स देऊन त्या उद्योगाला सुरुवातीला मोठी आर्थिक स्थिरता दिली. त्यांनी स्वतः विणकरांना डिझाईन सुचवल्या, ज्या माहेश्वरीच्या किल्ल्यावरील नक्षीकामावरून प्रेरित आहेत. नर्मदा घाटाच्या पायऱ्या आणि भिंतीवरील नक्षीकाम सुद्धा त्यामध्ये आहे. हा एक शासकाचा निव्वळ राजेशाही छंद नव्हता, तर तो ग्रामीण उद्योजकता आणि महिला सक्षमीकरणाचा भारतातील सर्वात पहिला मोठा ब्रँड होता. प्रेक्षको, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचबरोबर इतर उद्योग क्षेत्रातील व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन व्यापार उद्योगांमध्ये विशेष लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवल्या. हे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे, त्या काळी बहुतांश महिलांना आर्थिक गणितांमध्ये सहभागी होऊ दिलं जात नसे किंवा तशी ती सामाजिक परिस्थिती नव्हती. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आत्ता अलीकडच्या काळामध्ये महिलांच्या ड्रेसला खिसे वगैरे आले. तेव्हा खिसे वगैरे असं काहीच नव्हतं. म्हणजे खिसे नव्हते याचा अर्थ असा काय, तर आर्थिक गणितं हातात नव्हती. त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आर्थिक गणितं हातात घेऊन राज्यकारभार चालवणे ही फार मोठी गोष्ट आहे प्रेक्षको आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य धर्मरक्षण, पर्यावरण रक्षण, लोकांसाठी अन्नछत्र उभा करणं, जलसाठे उभा करणं या इत्यादी कामांबरोबर उद्योगधंद्यांना चालना देऊन लोकांना स्वावलंबी करणं हा सुद्धा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा दृष्टिकोन. ज्यांच्या नावाचा जयघोष आजही आपण तितक्या जोशात, आनंदाने केला पाहिजे आणि करत असतो. त्यांच्या या उद्योग दृष्टिकोनाबद्दल जर तुम्हाला पहिल्यांदाच माहिती मिळाली असेल, तर कमेंट बॉक्समध्ये जय मल्हार आणि धन्यवाद अशी कमेंट करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी द हायवेला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ द हायवेच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा. तुर्तास मनःपूर्वक धन्यवाद.